गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. नमस्कार, आपण पाहत आहात अदालत टाइम्स न्यूज. बचपन में हुआ घर से बेघर, आज तलक ना बस पाया. घर में लगी जो आग वो बुझ गई, जलती रही तेरी काया. बचपन में हुआ घर से बेघर, आज तलक ना बस पाया. घर में लगी जो आग वो बुझ गई, जलती रही तेरी काया. बीती बातें बिसार, ओ बीती बातें बिसार, ऐसा कोई नहीं जो ना हो गम से बेजार. हिम्मत ना हार, चल चला चल, अकेला चल चला चल. नमस्कार, मी प्रमोद डोंगरे, शहर अध्यक्ष, राष्ट्रीय जनमंच पक्ष. मी आज काही गोष्टी आपल्यासमोर मांडणार आहे. महानगरपालिका आणि त्यांनी दिलेला सफाई कामगार ठेकेदार BVG कंपनी कर्मचाऱ्याला कसा अन्याय करते आणि त्यांना कामगार कायद्यानुसार ज्या सुखसोयी दिल्या पाहिजे, जे वेतन दिलं पाहिजे ते देत नाही आहे आणि कामगारांचा शोषण आणि छळ होत आहे. तो असा की आज समोर रवींद्र सोनवणे म्हणून कर्मचारी आहे, जे घंटागाडीवर काम करत होते. घंटागाडीवर काम करत असताना त्यांचा ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंटसाठी त्यांना ESIC नव्हतं, कंपनीने 2 लाख रुपये दिले. 2 लाख रुपये दिले. 2 लाख रुपयामध्ये 1 लाख रुपये घंटागाडीवाल्याकडनं कापून घेतले. आणि ही जी महिला आहे, हिला कामावरनं काढलेलं आहे, कामावर घेतलेलं नाही आहे. तर ती फ्रस्ट्रेट झाली आणि उदरनिर्वाहाचं साधन गमावल्यामुळे तिला पॅरालिसिसचा अटॅक आला. तिला कामावर घेतलं नाही. अशा बऱ्याच महिला आहे अजून कामावरती त्यांना काढलेलं आहे. काहींचा पगार दिलेला नाही आहे वयाचं कारण देऊन. तर आपण जाणून घेऊ रवींद्र सोनवणे यांच्याकडनं काय झालं होतं नेमकं तुमचं. मी रवींद्र सुभाष सोनवणे, महानगरपालिका कॉन्ट्रॅक्ट सिस्टममध्ये गेल्या 25 ते 30 वर्षापासून काम करत आहे. परंतु गेल्या 5 ते 6 महिन्यापासून BVG कंपनी ह्या ठेकेदाराला ठेका देण्यात आला आहे. मी तिथं घंटागाडी हेल्पर म्हणून काम करत होता. गेल्या 6 डिसेंबर 2025 रोजी माझा रिव्हर्समध्ये जे चार्जिंगची घंटागाडी आणलेली आहे त्यांनी, ती फार धोकादायक आहे. ती चार्जिंगची घंटागाडीचा आवाज न आल्यामुळे मी मोठ्या गाडीला प्रेस करत होता आणि तिथं माझा हात होता. ती चार्जिंगची घंटागाडी रिव्हर्समध्ये माझ्या हाताला आदळली आणि त्या आदळल्यामुळे माझे 4 बोट गेले. मला प्रथम सिव्हिलला नेले. सिव्हिलला माझे बोट हलत होते आणि त्यानंतर आयकॉनिकला नेले. तिथं SI कार्ड नाही होतं त्या कंपनीचं, परंतु तिथं ते एका मॅनेजरनी जो रेड्डी नावाचे होते त्यांनी 1 लाख रुपये भरले. परंतु तिथं काही इलाज न झाल्यामुळे मी मुंबईला गेलो आणि मुंबईला मी माझ्या सहकर्त्यांनी इलाज केला, परंतु माझे बोट वाचले नाही. तोपर्यंत आज हा 5वा महिना चालू आहे, तरीही मला 1 रुपयाही खर्च त्यांनी दिलेला नाही व भरपाई दिली नाही. आणि इथले दिवस झाले तरी मला बघायला बी आले नाही ते. आणि जे हॉस्पिटलमध्ये बी मला त्यांनी सहकार्य केले नाही. मी आणि माझी मिसेस आम्हाला मालूम आहे की आम्ही किती कष्ट करून तिथं हे केलं, किती आम्हाला त्रास झाला, परंतु त्या कंपनीनं आम्हाला सहभाग केला नाही व आम्हाला पाठिंबा दिला नाही. त्या कंपनीवर मला एक सांगा, आता त्याच्यामध्ये जे काही 1 लाख रुपये एक्स्ट्रा दिले होते तर ते जो कंपनी आयकॉन मध्ये जो त्या ठेकेदाराच्या माणसांनी 1 लाख रुपये भरले होते, परंतु त्या कंपनीने त्या सर्व घंटागाडी कर्मचाऱ्याचे 500,000 करून ते पैसे काढून घेतले. तर मला एकच सांगितलं आहे का मला 3 मुली आहे, माझा जीवन कसं जगायचं व मला आयुष्यभर काहीतरी मदत हवी आहे.
आता काय करायचं, आता मरायचं का जगायचं, हे मला पुढचं भविष्य जगण्यासाठी मला काहीतरी कंपनीने मदत करावी, या मग काहीतरी महानगरपालिका आयुक्त म्हणा, या मग आमचे लाडके आमदार म्हणा, यांनी मला अशी मदत करावी, या माझं जीवन जगण्यासाठी काहीतरी करून द्यावे. नमस्कार. जळगावचे आमदार राजेमामा भोळे यांना ही माहिती दिली. आमदार साहेबांनी यांना मदत करण्याची पूर्ण तयारी दर्शवली, परंतु बीव्हीजी कंपनी पूर्णपणे भ्रष्टाचारामध्ये माखलेली आहे आणि कर्मचाऱ्यांचं शोषण करते. जे कर्मचाऱ्यांचे पैसे ते खाऊन जाते. यांना आता 900 रुपये रोज आहे, त्यांना 450 प्रमाणे मिळतोय. पगारी सुट्या कापून घेत आहेत, त्यांचे महिन्याचे 4 दिवसाचे सुटे म्हणजे 1800 2000 एका कर्मचारी कापून घेत आहेत. सर्व शोषण चाललेलं आहे यांचं, जवळपास पूर्ण शोषण चाललेलं आहे. आता ही महिला आहे आपल्या समोर आहिरे म्हणून, यांना कामावून काढलेलं आहे, यांना कामावर घेतलं नाही. तर जगावं कसं? उदरनिर्वाहाच्या संकटाने विचार करून त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आलेला आहे. तर त्यांनाही मदत करावी या संदर्भात मी बोललो, परंतु कंपनीने कुठलीही दया दाखवलेली नाही. बोल, काय नाव तुमचं सांगा, तुमचं नाव? लीलाबाई रामचंद्र रे. मला कामावर घेतलं नाही, वयामुळे काढून टाकलेलं आहे. ते विचारामुळे मला झटका आला आहे. माझ्या घरात कोणी कमावणारं नाही, 2 नातू आहे छोटे छोटे, मुलगा आहे शिकलेला, त्याला कामधंदे नाही, काहीच नाही, कोणी पाहणार नाही घरादारामध्ये, मला कोणी देखणार ऐकणार नाही. यांना मदत करावी, आर्थिक मदत करावी कंपनीने आणि यांना कंपन्सेशन द्यावं, असं मी कामगार आयुक्त कलेक्टर साहेब यांना आवाहन करतो. आणि ज्या ज्या लोकांचे आता काही महिला आहेत त्यांचा पगार दिले नाही, माझ्याकडे एक शोभाबाई महिला सोनवणे म्हणून महिला आलेली होती, त्या महिलेचा 1 महिन्याचा पगार बाकी आहे. तर यालाही कारण असं एक सिस्टमॅटिक कारण देत आहेत की जवळजवळ 60 वर्षापेक्षा जास्त असल्यामुळे त्यांचा पगार देऊ शकत नाही. हे व्हॅलिड रिझन नाही आहे. कंपनी सरळ सरळ कर्मचाऱ्यांचे शोषण करते आणि जवळपास आतापर्यंत बीव्हीजी कंपनी या कर्मचाऱ्यांचे जवळ 6 ते 7 करोड रुपये खाऊन गेलेले, जे किमान वेतन कायद्यानुसार पगार दिला पाहिजे तो यांना मिळत नाही. यांचे पासबुक वगैरे मी चेक केलेले, आयुक्तांना तक्रार दिली की यांना किमान वेतन कायद्यानुसार पगार मिळाला पाहिजे. 450 रुपये रोजाप्रमाणे त्यांना पगार दिला जातो. आणि आता या महिलेचा मुलगा सुशिक्षित बेरोजगार आहे, त्याला कामासाठी संधी दिली पाहिजे बीव्हीजी कंपनीने. जर या महिलेला मदत कामावर नाही घेता येणार तर त्याच्या जागी त्या मुलाला कामावर घेणार. काय मत आहे तुमचं? नमस्कार, मी संतोष अहिरे, लीलाबाई अहिरेचा मुलगा. तर मी सांगू इच्छितो की वयात नसल्यामुळे माझ्या आईला घेण्यात आलं नाही आणि 1984 पासून माझी आई हेच काम करते, तर आतापर्यंत करत होती. तर वॉटर ग्रेसला संपून म्हणजे सप्टेंबरपासून त्यांचा ठेका संपला. आज तुमचा मे महिना चालू झाला तरी माझ्या आईचा PF आलेला नाही. बांधकाम चालू होतं, छोटंसं घर बांधत होते वाड्यात, पण पैसे पूर्ण पडले. आज 2 वर्ष झाली इथं भाडं भरतोय आम्ही आणि आई आजारी पडल्यामुळे तिचं बघावं लागतं, उठणं बसणं, खाणं पिणं, आंघोळ करणं. कुठं कामाला जाऊन घरात खाण्यापिण्याची अडचण आहे, मुलांचे प्रॉब्लेम असतात, आठवडा कोरी चहा प्यावी लागते, ते डाळ भात रेशनचं तेच खावं लागतं. अशी अडचण आली आहे. तर अपेक्षा करतो की कोणी काही मदत करतील, आयुक्त सर म्हणा किंवा आमदार, तर चांगलं होईल, जेणेकरून मी माझ्या आईचा चांगला उपचार पण करू शकतो. तेवढं करावं सहकार्य अशी मी अपेक्षा करतो. सर्वांना सांगू इच्छितो की बीव्हीजी कंपनीमध्ये पूर्णपणे भ्रष्टाचार चाललेला आहे, कर्मचाऱ्यांचं शोषण चाललं आहे, त्यांना कंपन्सेशन मिळत नाही आहे. ज्या व्यक्तीला कंपन्सेशन दिलं पाहिजे कामगार कायद्यानुसार ते मिळत नाही आणि महापालिकेत पूर्णपणे भ्रष्टाचार चालू आहे. आणि आयुक्तांची या गोष्टींकडे पूर्णपणे डोळे जाग आहे. आयुक्त ज्यावेळेस आयुक्त म्हणून जळगावमध्ये रुजू झाले त्यावेळेस वॉटर ग्रेस कंपनीचा ठेका होता. त्यांनी 500 रुपये जवळपास एका व्यक्तीला रोज मिळत होते किमान वेतन कायद्यामध्ये 2019 पासून तर 2025 पर्यंत. तर या कार्यकाळामध्ये 500 रुपये रोज होता, तर त्यावेळेस 250 रुपये रोज दिलेले लोकांना. बाकीचे पैसे ठेकेदार खाऊन गेले. म्हणजे निर्लज्जपणाचा कळस, भ्रष्टाचाराची काही सीमा असते. त्यानंतर हे आलेले बीव्हीजी कंपनीवाले यांनी तर निर्लज्जपणाचा कळस घातला. यांना 900 रुपये म्हणजे 888 रुपये रोज आहे, त्यांना फक्त 450 रुपये देत आहेत. सुट्यांचे पैसेही खाऊन गेले, खात आहेत आणि कर्मचाऱ्यांचे कंपन्सेशनचे पैसे देत नाही. तर यांच्यावरती दंडात्मक कारवाई जिल्हाधिकारी महोदय यांनी करावी, कंपन्सेशन मिळावं आणि या कंपनीचा ठेका बंद करावा.
आणि महानगरपालिकेतून रोजंदारीवरती किंवा पेरोलवरती या लोकांना ठेवलं जावं, जेणेकरून यांचं उदरनिर्वाहाचं साधन भागेल आणि महापालिकेला तेवढी मदत होईल. बरे तर हवं तर ते त्याच्यामध्ये रोज कमी करा. 888 कंपनीला दिलेलं आहे ना, तर यांना 600-700 रुपये द्या तुम्ही, महापालिकेचे पैसे वाचवा. परंतु यांना कंत्राटी जे लोक आहेत त्यांना कंत्राट देणे बंद करा आणि डायरेक्ट पेरोलवरती लावा यांना. जय हिंद, जय महाराष्ट्र.